रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये सिद्धांत किशन शेलार. नमस्कार मित्रांनो, रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आपल्या सोबत आहेत सिद्धांत किशन शेलार उर्फ सोनू शेलार. सोनूजी, रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये खूप खूप स्वागत. अनेक जणांनी मला प्रश्न विचारला होता, सोनू शेलार यांना आपण कधी बोलवणार आहात? सोनूजी, निवडणुकांचा प्रचार सर्वत्र जोरामध्ये सुरू आहे. आपल्या सौ देखील प्रभाग क्रमांक आपल्या प्रभागातनं उभे आहेत 6 नंबर मध्ये. सोनूजी, मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असा राहील, प्रभाग क्रमांक 6च्या अनुषंगाने. आपल्याला आठवत असेल, विधानसभा निवडणुकांच्या जेव्हा तोंडावरती होत्या त्यावेळेला इथल्या आपल्या प्रभागातल्या काही महिलांनी राजश्री देशी दारू बार याच्या संदर्भात फार मोठं आंदोलन केलं होतं. आपण स्वतः तिथे उपस्थित होतात, मी होतो. त्यांना आपण एक्साइज ऑफिस पर्यंत ते आंदोलन घेऊन गेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याकडनं अनेक खटाटोप करण्यात आला तो बार बंद करण्यासाठी. विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तो बार बंद देखील झाला. पण तिथनं आता त्या स्थानिक महिला ज्या आहेत त्या असं म्हणतात तो फक्त सोनू शेलार यांचा एक पॉलिटिकल स्टंट होता विधानसभा निवडणुकांसाठी. विधानसभा निवडणुका तर होऊन गेल्या, आमदार निवडून पण आले, पण आता तुम्ही त्यांच्या टार्गेटवरती आहात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सोनू शेलार यांनी फक्त एक पॉलिटिकल स्टंट केला होता. काय उत्तर द्याल आपण? पॉलिटिकल स्टंट असं तो बोलता येणार नाही. तिथं आपण त्यांच्यासाठी धावलो आणि ते केला. आता तो त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल मुद्दे असतात. आपण त्यांना जेव्हा ते कलेक्टरकडे आपण बांधलो, एक्साइज ऑफिस मधून आपण कलेक्टरकडे गेलो. कलेक्टरांकडे आपण 6 ते 8 हिअरिंग घेतल्या. हिअरिंग मध्ये आपण जिंकलो. तो बारची ऑर्डर झाली. ते आता ठीक आहे, ते आमदार साहेबांच्या इलेक्शनच्या वेळी झाली म्हणून तो विरोधक तो प्रचार करणारच. बरोबर, विरोधकांचं कामच असतं की तो प्रचार करणं. पण तिथली जनता सुज्ञ. आत्ताही आपण जेव्हा ती कलेक्टरकडनं जेव्हा आपण ती ऑर्डर आणली, त्यांनी लगेच आयुक्तांकडे ती अपील करून त्याच्यावर स्टे घेतला. म्हणजे आपण त्याच्या ऑर्डरवर कलेक्टरांकडनं स्टे घेतला आणि त्यांनी कलेक्टरांच्या ऑर्डरवर आयुक्तांकडनं स्टे घेतला. आता आयुक्तांकडे बाजी लढाई ही चालूच आहे आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय मी गप बसणार नाही. आत्ताच आपली मागच्या महिन्यात आयुक्तांकडे हिअरिंग झाली. पण आपल्याला देखील माहितीये की आयुक्त हे 6 जिल्ह्याचे आयुक्त आहेत. तर त्यांची भेट, त्यांची हिअरिंग त्यांच्याप्रमाणेच चालते. त्याप्रमाणे जे चालणार ती मी लढाई देतच राहणार. इलेक्शन असो नसो, इलेक्शन मध्ये नगरसेवक असू नसो. ठीक आहे. तो म्हणजे आपल्या परीने म्हणण्याचा उद्देश की अजूनही आपण त्याचा मागावा मागावा घेत आहे. तो बंद केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि तेव्हा कुठं माझं इलेक्शन होतं का काय होतं? आता त्या आमदारकीचं इलेक्शन तेव्हा लागलं, पण त्याच्याही 2 महिन्या अगोदरपासून आम्ही लढाच देत होतो. तिथल्या नागरिकांना माहितीये, तिथल्या महिला वर्गाला माहितीये. आम्ही 6 ते 7 हिअरिंग अलिबागला केल्या, महिलांबरोबर महिलांना घेऊन केल्या. काकडे मॅडम होत्या, गायकवाड मॅडम होत्या. आम्ही असे 5-6 जण हिअरिंगला जायचो. तेव्हा तर इलेक्शन नव्हतं, पण आपल्याला तो करायचाच मुद्दा होता. आणि तो खरंच तो रेसिडेन्शियल एरियामध्ये तो बार नाही चालणार. दुसऱ्या जागी त्यांनी तो शिफ्ट करावा. कारण का ते बघितलं तर 4ही बिल्डिंगच्या मध्ये तो नागरिकांना खरंच त्रास होतो. आणि ते आंदोलन चालू राहील. पण ते आता कायदेशीर आंदोलन चालू झालंय की ते कायद्याने तो इकडं जाऊन तिकडं ऑर्डर मोडतो किंवा दुसरीकडची ऑर्डर घेतो. तर आता आयुक्तकडं माझी लढाई चालूच आहे. तेही मी नागरिकांना तिथल्या सांगितलेलं. स्थानिकांकडनं असं देखील म्हटलं जातंय की सोनू शेलार यांनी 5 वर्षात काही विकास केला नाही. आपण केला का नाही केला? ते विरोधक म्हणतायत ना, माझा विकास केला नाही तो समोर दिसतोय. लोकांसाठी, आपल्या तरुणांसाठी एसी जिम समोरच आहे, एसी हॉल लोकांना मोफत येतो समोरच आहे. मेंटेनन्स चार्ज त्यांनी द्यायचा 300-400 रुपये, किंवा त्यांनी ते साफसफाई करून द्यायचं, जेणेकरून तो हॉल आणि तिथली ती इमारत स्वच्छ राहावी. विसर्जन घाट आपण बघता, आपण देखील गणपती घेऊन तिथंच येतात. विसर्जन घाट आपण कधी बघितला होता का असा? तसा विसर्जन घाटचा कायापालट करून टाकलाय. वाडातले रोड बघा, सगळे रोड, सगळ्या गल्ली बोळातले रोड झालेले. 1-2 गल्ल्या राहिल्या असतील, त्या पुढच्या ह्याच्यात होती. पण ते विरोधकांचं काम आहे विरोध करणं. माझं काम आहे विकास करणं. मी विकास करत राहिलो आणि जनता सुज्ञ, जनतेला माहिती आहे ते सगळं. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराण्याचा एक राजकीय पाठिंबा आहे. आपले वडील किसन शेलार एकदम कट्टर शिवसैनिक होते. आज आपणही एक शिवसेनेची ओळख आहात. विकासाचं जे विजन आहे, सध्या असं म्हटलं जाते खोपोलीमध्ये सुशोभीकरण म्हणजे विकास का, असा एक प्रश्न विचारला जातो कायम. की सुशोभीकरण म्हणजे पुतळे उभारणं, कुठेतरी गार्डन बनवणं, लाईटी लावणं, याला विकास म्हणतात का? तर विकासाची एक्झॅक्टली व्याख्या जर करायची झाली तर आपल्याला काय वाटतं, विकास म्हणजे काय असलं पाहिजे?
तर ते तर पाहिजेलच साहेब. त्याच्यात गार्डन बनवणं हे तर नागरिकांच्या उपयोगाचं आहे. जसं आता मी AC हॉल बनवला, हे बनवलं, पण त्याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत, जसं आता लाडक्या बहीण योजनेला 136 बायकांनी माझ्या कॅम्पमध्ये सहभाग घेतला आणि 99 बायकांना आज त्याचा लाभ भेटतो आपल्या प्रभागातल्या. तर तशा योजना राबवणं हे त्यालाही विकास म्हणतात. लोकांचं फार काही म्हणणं नसतं, त्यांचं गटार स्वच्छ झाले, रोड स्वच्छ झालं, विकास. बाकी काही लोकांचं म्हणणं नसतं की तुम्ही स्वच्छ ठेवा एरिया, स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली. आपण जो नारा देतो तो आपण आपल्या प्रत्येक लोकांनी जर प्रभागात हे केला. आपण आमदारांचे खंदे समर्थक आहात, त्यात कुठचा वाद नाही की आपण आमदार समर्थक आहात. साहेब, कर्जत आणि खोपोली या दोन शहराला जर आपण कम्पेअर करायला गेलो तर आज कर्जत कुठून कुठे निघून गेलेला आहे. आज कर्जतचे रुंद रस्ते पहा, कर्जतच्या कमानी पहा, खास करून आपल्या खोपोलीतल्या कमानी पहा, खोपोलीतले रस्ते पहा, खोपोलीतलं ट्रॅफिक पहा. आज आपण बाजारपेठ सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये येते. बाजारपेठ मधलं जे ट्रॅफिक आहे आणि ते आता कोण त्याला एक कारणीभूत नाहीये, म्हणजे मी कोणाला पर्टिक्युलर एकाला दोष देणार नाही का रिक्षावालेच आहेत, हातगाडीवालेच आहेत किंवा रस्त्यावरचं अतिक्रमणच आहे. ह्या सगळ्या गोष्टी याला जबाबदार आहेत. ह्या ट्रॅफिक कोंडीसाठी मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हा ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न जो आहे तो प्रत्येक उमेदवाराला विचारतो की ह्याच्यावरती आपण काय सोल्युशन आहे. कुठेतरी आता काढलं पाहिजे. शहराचं पॉप्युलेशन वाढत चाललंय, गाड्या वाढत चालल्यात, रस्ते आहेत तेवढेच आहेत. कारण का त्याच्या आधी काय होतंय की तो तोडगा काढला नाही तर व्यापाऱ्यांचं देखील आमचं नुकसान होतंय. आपल्याला आज थोडंसं थांबवतो मी मध्यंतरी. एक 6 वर्षापूर्वी व्यापाऱ्यांची दुकानं जवळपास 4-4 फूट आतमध्ये घ्यायला लावली, प्रत्येकाची घ्यायला लावली. आज ते आतमध्ये घेतल्यानंतर तिथे कोणतरी हातगाडीच लावतोय, तिथे कोणतरी रस्त्यावर दुकानच लावून बसलाय. मग ते आतमध्ये घेऊन व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. ते लोकांना, व्यापाऱ्यांना जी दुकानं आतमध्ये घ्यायला लावली त्याचा फायदा कोणतरी आता भलताच. त्याच अनुषंगाने ते तेव्हा झालं होतं की बाबा गाड्या तिथं गाड्या पार्क होतील. मेन प्रॉब्लेम काय होतं की व्यापाऱ्यांचा धंदा होत का नाहीये, तर गाडी आपल्या इथं 4 व्हीलर लावायला चान्स नाही. शास्त्रीनगर आणि बिनवतच्या ज्या हे झाले बाजारपेठ, बरोबर आहे, त्या तिथं का व्यापाऱ्यांचा धंदा होतो, तर तिथं पार्किंग मध्ये आता तुम्ही फॅमिली घेऊन आले तर तिथं लावायलाच जागा नसती. त्या अनुषंगाने ते तेव्हा झालं होतं. पण आता त्याच्यात काय अतिक्रमण होत आहेत, काय होतात, त्याच्यात आता आम्ही चिक्कार वेळा तो प्रयत्न केला तोडगा काढायचा. आता आपलं वनवेचं पण आपण मध्ये केलं होतं, पण तो वनवेचा रूटच चुकला. खालच्या साईडनी जर वनवे केला आणि जर प्रॉपर गाड्या लावायला जागा झालं तर आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्याच अनुषंगाने सगळ्या व्यापाऱ्यांनी ते दुकानं थोडी पाठी घेतली होती सगळ्यांनी. आता त्याच्यात नक्की पोलीस प्रशासन, आम्ही नगरपालिका प्रशासन, आमदार साहेब बसून नक्कीच तोडगा काढू त्याच्यावर. आणि आता आपलं रोडचं काम देखील चालू होते, तर त्याच्यात तो नक्की एक तोडगा निघून जाईल येत्या काळात. एक काळ असा होता खोपोली बाजारपेठ ही अख्खी किराणा मालाची बाजारपेठ होती. आज किराणा मालाचं फक्त एक दुकान खोपोली बाजारपेठ मध्ये राहिलेले ते तन्ना शेठ. बाकी सगळी मोबाईलची आणि कपड्याची दुकानं झालेली. का तर आता इथे लोक किराणा माल किंवा बाजार हाट करायला येत नाहीत, कारण पार्किंगची सोय नाही. त्यामुळे खरोखर व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय. ह्याला कुठेतरी एक मार्ग हा पोलीस प्रशासन, नगर प्रशासन आणि आपल्यासारखे लोकप्रतिनिधी यांनी बसून ते एक त्याच्यावरती या इलेक्शन नंतर आपण एक ठोस काहीतरी मार्ग त्याच्यावरती काढला पाहिजे. नक्की काढू. आता आपण त्याच्यासाठी मिटिंगी लावू, चाललेलंच आहे. आता झाली पण मिटिंग या 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा राऊत साहेब होते तेव्हा मिटिंग देखील झाल्या. एक तोडगा निघाला होता, पण तो रूटच सगळा चुकला. तो रूट एकदा परफेक्ट बसला तर व्यापाऱ्यांनाही तो मान्य होतो आणि ते सगळं तसं परफेक्ट होईल. किंवा कारण का त्यांचंच नुकसान होतं गाडी पार्किंगला नसल्यामुळे. सोनूजी, आपल्याला काय वाटतंय की आतापर्यंत जी आपली राजकीय कारकीर्द झाली आणि आपण जे काय आपल्या वॉर्डाची सुधारणा केली, अजून काय करण्याची इच्छा आहे आपल्या मनात? नवीन जे प्रोजेक्ट येत राहणार ते करतच राहणार. आता तसं झालं बघायला तर आपल्या वॉर्डात फार कमी जागा राहिल्यात नगरपालिकेच्या काही प्रोजेक्ट करायला. जेवढ्या होत्या तेवढ्यावर तर आपण आता उभं केलेलं आहे. आता जेवढं करता येईल तेवढं त्याच्या पुढे करतच राहणार आहे. लोकांनी माझं काम बघितलेलं आहे. मी उगाच सांगत नाही की मी काम करील आणि काय. मी नगरसेवक नसताना, भलेही घरात नगरसेवक होतो, पण मी काम आमदार साहेबांच्या माध्यमातून किती केलेलं आहे ते लोकांना दिसतंय. लोक उपयोगी कामं केलेली आहेत. जसं आपलं अमर जवान स्टॅच्यू झालं येतानी हायवेला, वारकरी संप्रदाय स्टॅच्यू झालं, नंतर हे AC हॉल, AC जिम, विसर्जन घाट, रोडची कामं, असे भरपूर कामं केलेली आहेत. भरपूर आणि ते जनतेला सगळं माहिती आहे. याच्या पुढेही कुठं काही मला वाटलं तर मी स्वतःच त्याचं नियोजन करून नागरिकांशी चर्चा करून ते केल्याशिवाय मी गप बसत नाही, हे तुम्हाला देखील माहिती.
आपण तर माझं चॅनल नेहमी पाहता आणि हा इंटरव्ह्यू घ्यावा तुमचा आग्रह होता. हो. माझ्या चॅनलवरती तुमचा इंटरव्ह्यू झाला म्हणजे मग सगळं झालं असं आहे. एक गणित आहे. थँक्यू सो मच. सोनूजी, एकंदरीत आपण आतापर्यंत केलेली जी काही विकास कामं आहेत किंवा आम्ही जे विचारलेल्या प्रश्नाची आपण अतिशय योग्य उत्तरं देखील दिलेली आहेत, ह्या वेळेला येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जनतेचा निर्णय काय असेल, काय वाटतंय आपल्याला? जनतेचा निर्णय आता बघा, माझं विकास काम माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलंय. विकास काम दिसत नाही असं कुठंच नाही. कोणी किती वल्गना करू द्या की विकास झाला नाही, वार्डाचा विकास झाला नाही, तर त्यांनी यावं आणि मी त्यांना दाखवी की चला हा बघा विकास. कुठं एकाच दोन गल्ल्या राहिल्या असतील, राहत नाही असं नाहीये, पण मागच्या 5 वर्षात 10 वर्षापेक्षा जास्त विकास आता करून दाखवलेला आहे मी कुठल्या पदावर नसताना. आता देखील लोकांना ते सुज्ञ आहेत, लोकांना समजतं सगळं. ती सांगायची काही कोणाला गरज नसते, दिसतंय लोकांना उपयोग होतोय त्या गोष्टीचा. तर त्याला काही लोक पाठीशी राहतील आणि नक्की मयुरीला विजयी करतील हे मला हे वाटतंय. म्हणजे खोपोलीतल्या जनतेला म्हणा किंवा आपल्या प्रभागातल्या नाही, खोपोलीच्या जनतेला आपण काय आव्हान कराल आज रायगड टुडेच्या माध्यमातून? खोपोलीच्या जनतेला मी एवढंच आवाहन करेल की आपण शिवसेना, भाजप, रिपाई युतीचे सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. कुलदीपबाईंच्या पाठीवर भक्कमपणे उभं राहू. ही महायुती आपल्याला आपल्या खोपोलीला विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. माननीय आमदार साहेबांनी केलेली कामं, आतापर्यंत विकास कामं, असे कुठले आमदारच नव्हते आजपर्यंत की एवढी विकास कामं केली. आमदार साहेबांचं विजन आजही खोपोलीसाठी पुढेही मोठं विजन आहे. आपलं वॉटर असेल, याचं सगळं जे मोठे मोठे प्रोजेक्ट अजून येणार, तर आपण महायुतीला विजयी कराल हीच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. सोनूजी, रायगड टुडेच्या सगळ्या दर्शकांकडनं आपल्याला देखील येऊ घातलेल्या निवडणुकीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.